विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगल कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। परिवाचकांच्या विनंतीनंतर तथागतांनी सर्वप्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला। संसारी जीवनातलं दुःख ज्या ज्या व्यक्तींना नष्ट करायचं आहे त्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टीची प्राप्ती केली पाहिजे। सर्वप्रथम त्याने पवित्र्याचा मार्ग अनुसरला पाहिजे, दुसरं त्याने सदाचरणाच्या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे आणि तिसरं शील मार्गाचा अवलंब केला पाहिजे। पवित्र्याचा मार्ग, सदाचरणाचा मार्ग आणि शील मार्ग या 3 तत्वाची संगड घालून जो गृहस्थ गृहिणी उपासक उपासिका आपलं जीवन चरितार्थ चालवते त्याला त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं सुख प्राप्त होते, अनेक प्रकारच्या आपत्ती विपत्तीपासून तो मुक्त होतो। उपासक आणि उपासिकांना संसारामध्ये राहून धम्माप्रमाणे जीवन जगण्यासाठी या 3 गोष्टीची आवश्यकता आहे आणि हे प्रथम आहे, हे सुरुवात आहे। ज्या ज्या नवीन ठिकाणी जर कोणी एखादा धम्मप्रचारक भिक्षू असो या उपासक जर एखाद्या नवीन ठिकाणी नवीन लोकांमध्ये जर जात असेल तर सर्वप्रथम त्यांनी आपल्या प्रवचनाचा केंद्रबिंदू ह्या 3 गोष्टीच ठेवल्या पाहिजेत, पवित्र्याचा मार्ग, सदाचरणाचा मार्ग आणि शील मार्ग। कारण ही सुरुवात आहे धम्माची। पण हे न शिकवता जर एखाद्याने त्याला 4 आर्य सत्य, प्रतित्य समुत्पाद, सदोदित बोधिपक्षीय धर्म किंवा विपश्यना हे जर डायरेक्ट त्यांना शिकवलं म्हणजे शेवटचं पहिले शिकवलं आणि पहिलचं नंतर शिकवलं तर तो उपासक किंवा उपासिका धर्माला जाणू शकत नाही आणि तो धम्मामध्ये उन्नती प्रगती करू शकत नाही। म्हणून जे नवीन परिवर्तनवादी लोक आहेत ज्यांनी नव्याने बौद्ध धम्म स्वीकार केलेला आहे त्या लोकांनी सर्वात प्रथम या त्रयीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याच्यामध्ये परिपूर्ण झाल्यानंतर म्हणजे पवित्र्याचा मार्ग समजून घेतल्यानंतर त्याप्रमाणे आचरण करायला केल्यानंतर जेव्हा त्याला असं वाटेल की मी याच्यामध्ये परिपूर्ण होत आहे, याला समजून घेत आहे, नंतर त्याने सदाचरणाचा मार्ग आणि सदाचरणाचा मार्ग तो समजून घेत असताना नंतर शील मार्ग असं स्टेप बाय स्टेप पायऱ्याने जर तो गृहस्थ उपासक धम्मामध्ये वागत असेल, आचरण करत असेल तर तो आपलं जीवन सुखमय करू शकते। म्हणून सर्वात प्रथम आपण काल पवित्र्याचा मार्ग समजावून घेतला। पवित्र्याचा मार्ग म्हणजे पंचशील आणि पंचशील म्हणजे पाप आणि पुण्य मोजमाप करण्याचा तराजू। मी आज दिवसभरामध्ये किती कुशल कर्म केले, मी आज या दिवसभरामध्ये किती अकुशल कर्म केले त्याचं एक मोजमाप आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते मोजमाप करण्याचा तराजू म्हणजे पंचशील। तर अशा प्रकारे काल भगवंतांनी त्या परिवाचकांना पवित्र्याचा मार्ग म्हणजे पंचशील समजावून सांगितलं। आज आपण सदाचरणाचा मार्ग समजून घेणार आहोत। सदाचरणाचा मार्ग म्हणजे भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग आणि मध्यम मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग। मध्यम मार्ग म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग, माणसाला माणूस बनवण्याचा जो मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे। 3 प्रकारचे सत्व आहेत। जो आपल्या जीवनामध्ये कधीच अकुशल कर्म करत नाही, पाप कर्म करत नाही, नेहमी कुशल कर्मच करत राहते, पुण्यकर्मच करत राहते त्याला म्हणतात देव माणूस। तो देवता गताला प्राप्त होतो
नेहमी कुशल कर्म करते, नेहमी पुण्यकर्म करते, अजिबात पाप कर्म करत नाही, त्याला म्हणतात देव माणूस. आणि जो एकदा पाप कर्म केलं का पाप कर्मच करत जाते, एकदा वाईट केलं का तो वाईटच करत जाते, एकदा अकुशल कर्म केलं का तो अकुशलच कर्म करत राहते, त्याला म्हणतात शैतान. जो कधीच पाप कर्म करत नाही त्याला म्हणतात देव माणूस. जो नेहमी नेहमी पाप कर्म करत राहते, पापामध्येच रममाण होत राहते, त्याला म्हणतात शैतान. आपण सुरुवातीला जर धम्मश्रवण करत आहोत तर आपल्या हातून काही चुका झालेल्या आहेत, कारण याच्या अगोदर आपल्याला धर्म माहीत नव्हता. त्यामुळे आपण कसं तरी जीवन जगलो, कसं तरी वापरलो. आणि आपल्या लहानपणापासून आतापर्यंत जीवनाचा जर विचार केला तर आपल्या हातून काही जाणता काही अजाणता अनेक प्रकारचे वाईट कर्म, अनेक प्रकारचे पाप कर्म आपल्या हातून घडलेले आहे. याचा अर्थ आपण देव माणूस नाही. पण एकदा पाप कर्म घडले असतील तर पुन्हा पुन्हा जर आपण ते करत असू, एकदा वाईट कर्म केलं तर पुन्हा पुन्हा जर ते आपण करत असू तर आपण शैतान बनू. आपल्याला शैतान बनायचं नाही. आपल्याला शैतान, आपण देव माणूस बनू शकत नाही, कारण आपल्याकडे काही पाप पुण्याचा हिस्सा आहे. पण आपल्याला शैतानही बनायचं नाही. तर एकदा पाप कर्म केल्यानंतर जो त्या पाप कर्मापासून दूर जाते, एकदा अकुशल कर्म केल्यानंतर पुन्हा तो अकुशल कर्म करत नाही, एकदा वाईट केल्यानंतर पुन्हा तो वाईट कर्म करत नाही, त्याला म्हणतात माणूस. आणि हा माणूस बनण्याचा जो मार्ग आहे त्याला म्हणतात सदाचरणाचा मार्ग. आणि सदाचरणाचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 घटक, 8 पायऱ्या आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीवो, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या 8 घटकाचा किंवा या 8 पायऱ्या मिळून जो मार्ग बनला त्याला म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. आणि या आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलं जे तत्व आहे, पहिली जी पायरी आहे ती आहे सम्यक दृष्टी. भगवान बुद्धांनी जेव्हा आपला सदाचरणाचा मार्ग त्या 5 परिवाचकांना समजून सांगायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम सम्यक दृष्टी म्हणजे काय आणि ते सम्यक दृष्टी कसं काम करते जीवनामध्ये हे त्या परिवाचकांना समजावून सांगितलं. हे समजावून सांगत असताना सम्यक दृष्टीचे महत्त्व परिवाचकांना समजावून सांगत असताना भगवान बुद्ध त्या परिवाचकांना म्हणतात की हे परिवाचक हो, हे जे जग आहे हे जग म्हणजे एक अंधार कोठडी आहे. हे जे जग आहे हे जग म्हणजे अंधार कोठडी. आणि मनुष्य आपण त्या अंधार कोठडीतला एक कैदी. कल्पना करण्यासाठी, त्याचं महत्त्व समजण्यासाठी भगवान म्हणतात हे जे संपूर्ण जग आहे हे अंधार कोठडी आहे. अंधार कोठडी म्हणजे चारही बाजूनं पॅक केलेली आहे. इतकी पॅक केलेली आहे की सूर्याचा एक छोटासा किरणही अंदर प्रवेश करत नाही. आणि त्यातील आपण मनुष्य म्हणजे कैदी. त्या अंधार कोठडीतच जन्म झाला, अंधार कोठडीतच जीवन जगत आहे आणि अंधार कोठडीतच मृत्यू पावत आहे. अशी या जगाची अवस्था आहे, मनुष्याची अवस्था आहे. त्या कैद्याला क्वचितच काही दिसू शकते, त्या कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. किंबहुना आपण कैदी आहोत हेही त्याला समजत नाही, कारण त्याला प्रकाश नावाची वस्तू दिसत नाही. अंधारामध्येच त्याचा जन्म झाला, अंधारामध्येच जीवन जगत आहे, अंधारामध्येच मृत्यू पावत आहे. प्रकाश नावाची कोणतीच वस्तू त्याला दिसत नाही. त्यामुळे मी या अंधार कोठडीमध्ये खितपत पडलेला आहो किंवा मी एक कैदी आहो हे सुद्धा त्याला दिसत नाही, कारण तो त्याला जीवन समजते आणि त्यामध्येच रममाण होते. जसं गुद्धकूट, गब्बकूट, संडासाचा महान असा गड्डा राहते, त्या गड्ड्यामध्ये नाना प्रकारचे जीव जंतू किडे मकोडे राहतात. ते त्याच्यातच जन्म घेतात, त्याच्यातच जीवन जगतात आणि त्याच्यातच मृत्यू पाडतात. त्यांना हे वाटतच नाही का आम्ही दुर्गंधीमध्ये जन्म घेतला, का दुर्गंधीमध्ये राहत आहो, की दुर्गंधीमध्ये मरत आहो. त्यांना अजिबात समजत नाही, कारण त्यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्येच गेलेलं असते. ते त्याला स्वर्ग समजतात. अशी मनुष्याची अवस्था आहे. सगळं जग हे अंधार कोठडी आणि मनुष्य त्या अंधार कोठडीतील कैदी. आणि दीर्घकाळमुळे अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर प्रकाश नावाची कोणी वस्तू आहे ही त्याला माहीत नाही, कारण तो अनंत काळापासून अनंत पिढ्यानं पिढ्या त्याच्या या अंधार कोठडीमध्येच व्यतीत झालेल्या आहेत. त्यामुळे प्रकाश नावाची कोणती वस्तू आहे काय हे सुद्धा त्याला माहीत नाही. अशी त्याची अवस्था आहे. हे बाबासाहेब लिहितात
आपल्या पिढ्यानपिढ्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या हे लक्षात येणार आहे. आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी जाणली का या अंधार कोठडीलाच हा जीवन समजत आहे आणि याच्यामध्येच रमणान होत आहे, याच्यामध्येच जीवन जगत आहे, याच्यामध्येच जन्म घेत आहे, याच्यामध्ये जीवन जगत आहे, याच्यामध्येच मृत्यू पावत आहे. आपली कोणीतरी अवहेलना करत आहे किंवा आपल्यावर कोणीतरी कुरघोडी करत आहे किंवा जाणून आपल्यावर कोणीतरी गुलामगिरी लादली, एवढीही विचार करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे नसते. कारण प्रकाश नावाचं थोडंसं किरणही त्यांना दिसत नसते. परंतु त्या मनुष्याच्या मनामध्ये एक वस्तू आहे ज्याला मन म्हणतात किंवा चित्त म्हणतात, जिच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. मनुष्याच्या शरीरामध्ये जे मन आहे अशी वस्तू आहे की जिच्यामुळे त्या व्यक्तीला प्रकाश मिळू शकतो. पण तथापि त्या अंधार कोठडीत राहणाऱ्या कैद्याच्या मनाची तेही अवस्था नाही. मन अशी वस्तू आहे, ताकदवर आहे, शक्तिमान आहे की ते प्रकाशाचा शोध घेऊ शकतो. पण हे अनेक पिढ्या, अनेक जीवनं त्या अंधार कोठडीमध्येच राहिल्यामुळे त्यांच्या मनही एवढं मोठं मजबूत नाही, सदृढ नाही का त्या मनालाही प्रकाशाचा भास होऊ शकेल, अशी त्या कैद्याची अवस्था आहे. म्हणजे शरीराने गुलाम झालेला आहे तो मनाने गुलाम झालेला आहे. त्याच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे, केवळ एवढ्या पुरताच प्रकाश अंधार पडतो. आपण मनुष्य आहो, यामध्ये जीवन जगत आहो, केवळ एवढंच त्यांना समजते. अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वभावताच सदोष असते. त्यांच्या मनामध्ये इतके दोष भरलेले असतात की त्यांना त्याच्या मनाला आकलन करताच येत नाही. बाबासाहेब म्हणतात, परंतु हे परिवाजक हो, हे उपासकांनो, या कैद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही. हा जो कैदी त्या अंधार कोठडीमध्येच राहत आहे याच्या मनाची अवस्था एवढी शुद्ध नाही, तरीही याची वरतून बाहेरून जेवढी परिस्थिती दिसते दयनीय, तेवढी मात्र याची परिस्थिती दयनीय नाही. त्याही परिस्थितीतून हा मनुष्य प्रकाशाकडे येऊ शकतो. ही गोष्ट तथागत जाणतात आणि हीच गोष्ट बोधिसत्वही जाणतात. म्हणून कारण माणसाच्या मनामध्ये एक इच्छाशक्ती नावाची शक्ती असते. मनुष्याच्या मनामध्ये एक इच्छाशक्ती नावाची शक्ती असते आणि त्या इच्छाशक्तीला थोडासाही जरी प्रकाश दिसला किंवा थोडीशी जरी संधी प्राप्त झाली तरी हे इच्छाशक्ती त्या मनाला मजबूत करून त्या अंधार कोठडीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू शकते. इतकी आपली इच्छाशक्ती मजबूत आणि बलवान असते. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडत असतात. एखादा म्हातारा मनुष्य किंवा एखादा गरीब मनुष्य, एखादा कमजोर मनुष्य, जेव्हा त्याच्यावर काही आपत्ती किंवा एखादी विपत्ती येते, कमजोर दिसणारा, साधारण चालणारा, काठीच्या सहाऱ्यानं चालणारा मनुष्य, जेव्हा त्याच्यावर अचानक आपत्ती विपत्ती येते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये अशी शक्ती संचारल्यासारखी होते. एकदम तो जोऱ्यानं पडायला लागते किंवा एकदम जोऱ्यानं तो उडी मारते आणि त्या संकटापासून त्याला वाचवत असते. कारण जेव्हा संकट येते तेव्हा ही इच्छाशक्ती त्याला मदत करत असते. म्हणून त्या कैद्याची स्थिती एवढी मोठी भयानक नाही, कारण त्याच्या शरीरामध्ये एक इच्छाशक्ती नावाची शक्ती असते. आणि जेव्हा योग्य हेतू निर्माण होता, जेव्हा योग्य हेतू म्हणजे कारण, जेव्हा एखादा योग्य हेतू किंवा कारण निर्माण होते तेव्हा ही इच्छाशक्ती जागृत करता येते. ती इच्छाशक्ती जागृत होते. एकदा इच्छाशक्ती जागृत झाली का मग कितीही भयानक संकट असले तरी त्या संकटातून मनुष्य वाचण्यासाठी प्रयत्न करते. फक्त त्या इच्छाशक्तीला योग्य दिशा, योग्य वळण देणे अत्यंत आवश्यक असते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी, माझ्या इच्छाशक्तीचा वापर कोण्या दिशेनं करावा, एवढं जरी त्या मनुष्याला समजलं तर तो त्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकते. आणि इच्छाशक्ती अशी आहे की ते माणसाला बंधनातही टाकू शकते. इच्छाशक्ती माणसाला व्यसनाधीनही बनवू शकते आणि विच्छाशक्ती त्या माणसाला त्या व्यसनातून मुक्तही करू शकते. फक्त त्याला योग्य दिशा समजली पाहिजे, कोण्या दिशेने माझ्या इच्छाशक्तीचा वापर करायचा आहे, एवढं जरी त्याला समजलं तरी तो बंधमुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकतो. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकतो. तीच गोष्ट बाबासाहेबांनी जेव्हा हेरली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम हे मुर्दा समान असलेल्या मनुष्य लोकांमध्ये त्यांच्यामध्ये असलेली जे इच्छाशक्ती होती, केवळ त्या इच्छाशक्तीला जागृत केलं. तुम्ही माणसं आहे, तुम्हालाही माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे. हे जे तुमच्यावर गुलामी लादली, तुम्ही हे जे अतिशूद्र शूद्र म्हणून जीवन जगत आहेत, हे कोण्या ईश्वराचा किंवा कोण्या देवाचा
किंवा कोण्या मागच्या तुमच्या कर्माचा परिणाम नाही. हे काही दुष्ट लोकांनी आपल्या स्वार्थासाठी तुमच्यावर लादलेली गुलामी आहे. हे जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी जेव्हा या समाजाच्या मनात ती इच्छाशक्ती जागृत केली, तेव्हा हा खाली पडलेला मनुष्य उठून उभा राहिला. अज्ञानी असलेला मनुष्य आपल्या मुलाबाळांना शिकू लागला आणि अशा प्रकारे धीरे 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 त्याची उन्नती प्रगती झाली. आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. हे बाबासाहेब जे या समाजाचं जे भवितव्य घडवू शकले ते केवळ बुद्धाच्या धम्मामुळेच. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो. हे त्याचं कारण होय. इच्छाशक्ती म्हणजे आपल्याला कोण्या मार्गाने जायचं आहे त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला वळण लावू शकतो. हे त्याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहामध्ये बंदिस्त करत असते आणि मनच आपल्याला या कारागृहातून बाहेर काढत असते. मन जी गोष्ट निर्माण करते ती गोष्ट मन हे नष्टही करू शकते. म्हणून मन फार शक्तिशाली आहे, मन फार बलवान आहे. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने बळकावल्यास त्याला बंधनमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य इच्छा शक्तीला दिशा दाखवणे. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन. योग्य दृष्टिकोन म्हणजे जे जसं आहे तसं पाहणे, बाहेरल्या सौंदर्यावरून भाडून न जाणे आणि त्याच्या अंदर जे ओरिजिनल सत्य आहे तिथपर्यंत त्याला शोधणे, त्याला म्हणतात सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे तंतोतंत बराबर, थोडं इकडे नाही ना थोडंही तिकडे नाही, त्याला म्हणतात सम्यक दृष्टी. आणि ज्याच्याकडे ही सम्यक दृष्टी असते तो मनुष्य आपल्या इच्छाशक्तीच्या बलाने जे जे कामं त्याला करायचे असतात ते कामं तो पार पाडत असते. म्हणून या सदाचरणाच्या मार्गामध्ये, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये या सम्यक दृष्टीचं फार मोठं स्थान आहे. सम्यक दृष्टी काय करू शकते तर सम्यक दृष्टी माणसाला बंधनातून मुक्त करू शकते. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय? जेव्हा परिवाचकांनी भगवंताला असा प्रश्न विचारला की सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय, अंतिम ध्येय काय, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात अविद्येचा विनाश. अविद्येचा विनाश हे सम्यक दृष्टीचं ध्येय आहे. अविद्येचा विनाश सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. अविद्या म्हणजे काय? हे शाळेमध्ये शाळा शिकत आहे त्याला विद्या, आणि जो शाळेमध्ये जात नाही, शाळा शिकत नाही, त्याला अविद्या किंवा त्याला अज्ञान. हे आपलं व्यावहारिक जीवनामधलं आहे. पण भगवान बुद्ध ज्याला अविद्या म्हणतात त्या अविद्येचे 3-4 भाग पडू शकतात. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे आत्मा नसून तो आहे असं मानणे म्हणजे अविद्या, अज्ञान. या सृष्टीचं चालन कर्मानुसार या सृष्टीचा व्यवहार चालते असं न समजता या सृष्टीचं सूत्रसंचालन कोणीतरी ईश्वर करते, कोणीतरी ब्रह्मा करते, या गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान. हे माझं आहे, हे मी आहे, हे माझं शरीर आहे, ही माझी आत्मा आहे, शरीरातल्या कोण्याही भागाला आत्मा मानणे म्हणजे अज्ञान. 4 सत्य न जाणणे म्हणजे अज्ञान. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते कारण नष्ट करता येते, कारण नष्ट करण्याचा मार्ग आहे. हे 4 आर्य सत्य न जाणणे म्हणजे अज्ञान. या सृष्टीचा कोणीतरी मालक आहे, तोच सुख दुःख निर्माण करते म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे शिक्षणाचा अभाव नव्हे. अज्ञान अज्ञान म्हणजे अज्ञान. जे नाही त्याला सत्य मानणे आणि जे सत्य आहे त्याला असत्य मानणे म्हणजे अज्ञान. आणि या अज्ञानाचा नाश करते ती सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय? अज्ञानाला नष्ट करणे हे सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश आहे. अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. आणि सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे अयोनिसो मनशिकार. अयोनिसो मनशिकार म्हणजे ते भूतकाळातल्या गोष्टी होऊन गेल्या, भविष्य काळ अजून यायचा आहे, आपल्याला वर्तमानामध्ये जीवन जगायचं आहे. पण आपण वर्तमानाचा विचार करत नाही, भविष्य काळामध्ये होऊन गेलेल्या गोष्टीवरच आपण बागुल करत राहतो. मागे असं झालं होतं, त्यानं तसं केलं होतं, त्यावेळेस मी असा होतो, नंतर असं वगैरे वगैरे. किंवा पुढं भविष्यामध्ये मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, अमुक करणार आहे, मी तमुक करणार आहे. भूतकाळ आहे तो सगळा निघून गेला, भविष्य काळ अजून यायचा आहे आणि आपल्याला जीवन वर्तमानामध्ये जगायचं आहे. या वर्तमानामध्ये जीवन जगणे म्हणजे सम्यक दृष्टी. आणि भूत आणि भविष्याचा विचार करून स्वतःला व्याकुल करणे, परेशान करणे म्हणजे अज्ञान. सम्यक दृष्टीचा उद्देश, सम्यक दृष्टी हे मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध आहे. भूत आणि भविष्याचा विचार करणे म्हणजे मिथ्या दृष्टी. आणि ह्या मिथ्या दृष्टीमुळे
जगाच्या दुःखामध्ये फार मोठी भर पडलेली आहे. साधारण आपल्या परिवारातील जर उदाहरण घ्यायचं असलं, जेव्हा एखादा बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा ती माता त्याच्यावर नाना प्रकारे प्रेम करत राहते. प्रेम करत करत जसा जसा तो बाळ मोठा होत राहते तसे तसे त्याचे मनशिकार त्याचे विचार बदलत राहतात. आणि मग माझं हे बाळ पुढे चालून मोठं होणार आहे, मोठं झाल्यानंतर एक शिक्षण ग्रहण करणार आहे, शिक्षण ग्रहण केल्यानंतर कुठंतरी मोठा अधिकारी होणार आहे, आणि अधिकारी झाल्यानंतर मग पैशातल्याची चेलपेल राहणार आहे, मग त्याचं विशेष असं करून लग्न होणार आहे, आणि मग ते सून जे आमच्या घरी येणार आहे ते मस्त घराचा कारभार पाहणार आहे, माझी चांगली सेवा करणार आहे, पालखीमध्ये बंगईमध्ये असं मला बसून ठेवणार आहे, आणि जाता येता झोका देणार आहे. मिथ्या दृष्टी कल्पना करत आहे. मग ते बाळ मोठं होते, ते शिकते, ते नोकरीवर लागते, मग त्याचं लग्नही होते, आणि मग ते सुनवायली भाऊ येते. पण ते अशी येते एका हाती डोकं धरते, दुसऱ्या हाती झाडू घेते. सगळे स्वप्न चकनाचूर होतात. जेव्हा आपण अंतर्मनामध्ये स्वप्न सजवले ते जर पूर्ण झाले नाही ना तर त्याचं दुःख फार असते. बाहेरला एखाद्या मनुष्यानं अपमान केलं तर माणूस त्याला सहज भुलून जाते, जाऊ द्या भयाड आहे तो. पण तोच अपमान ज्याला आपण आपलं समजलं, तेव्हा तो लहान मुलगा ज्याला आपण वाढवलं, तोच जेव्हा ती गोष्ट बोलते ना त्याचं दुःख फार भयानक असते. आणि असं का होते? कारण आपण त्याच्याविषयी फार मोठ्या इच्छा निर्माण केलेल्या असतात. कशामुळे? या मिथ्या दृष्टीमुळे. ज्या ज्या संकल्पना आपण तयार करतो त्या काही मिथ्याही राहतात, काही सम्यकही राहतात. पण धर्म जर माहीत नसेल तर सगळ्या मिथ्याच राहतात. मी असं करेल किंवा मला असं मिळेल किंवा तसं होईल, कोणीतरी येईल, मला कुठंतरी काही सापडेल, मला काहीतरी भेटेल, माझी दशा हे सुधरेल, कोणीतरी ईश्वर येईल, माझं बोट धरेल, मला स्वर्गापर्यंत घेऊन जाईल. हे मिथ्या दृष्टी. डेरे हरी पलंगावरी असं कधी आजपर्यंत कोणाला मिळालं नाही, आज मिळणार नाही, याच्यामुळे मिळणार नाही. तुम्हाला जर तुमचा उद्योग करायचा असेल, तुम्हाला जर तुमची उन्नती प्रगती करायची असेल तर तुम्हाला स्वतः कष्ट करावं लागतील. म्हणून भगवंताने म्हटलं होतं की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण या दुसऱ्या लोकांनी, ब्राह्मणांनी त्याचा अर्थ दुसराच लावला का मेल्यानंतर स्वर्ग आहे. ब्राह्मणांनी अर्थ त्याचा असा लावला, आपले ग्रंथ लिहिले तेव्हा, मेल्यानंतर स्वर्ग. मग या जीवनामध्ये नाना प्रकारच्या तपलकी, नाना प्रकारचं दुःख, नाना प्रकारची व्याकुला, मेल्यानंतर स्वर्ग. आणि मेल्यानंतर स्वर्ग आहे किंवा नाही कोणाला माहित नाही. इतर धर्मामध्ये जे स्वर्ग आहे ना ते मेल्यानंतरच आहे. इतर धर्मामध्ये जे स्वर्ग आहे, जन्नत आहे, ददामुदाचा प्रदेश आहे, ते सगळं मेल्यानंतर आहे. पण भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये जो स्वर्ग आहे तो या जिवंतपणी याच जीवनामध्ये आहे. कारण मला आज सुख पाहिजे, मला आज आनंद प्राप्त झाला पाहिजे, मला आज सुखी जीवन जगता आलं पाहिजे. उद्या काय होईल ते पाहून घेऊ. म्हणून भगवंतांनी म्हटलं की मृत्यूनंतरच्या जीवनाची पर्वा करू नका. म्हणजे भविष्य काळामध्ये जास्त रममाण होऊ नका, भूतकाळामध्ये जास्त रममाण होऊ नका, वर्तमान काळामध्ये जीवन जगा, आज जीवन जगा. म्हणून सम्यक दृष्टी हे मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदांत न समजणे म्हणजेच अविद्या होय. माझ्या जीवनामध्ये दुःख आहे हे न समजणे. कारण जीवनामध्ये दुःख असून तो संसारामध्ये सर्व सुख आहे. सगळा संसार दुःखानं भरलेला असताना तो म्हणते की या संसारामध्ये सुख आहे आणि तो संसारामध्ये डुंबून राहते, त्याला म्हणतात अविद्या. संसारामध्ये दुःख असून तो संसाराला सुख मानते, त्याच्यातच रममाण होते, त्याच्यातच जन्म घेते, त्याच्यातच जीवन जगते आणि त्याच्यातच मृत्यू पावते, त्याला म्हणतात अज्ञान, अविद्या. दुःखाचे अस्तित्व जाणणे आणि दुःख निरोधाचा मार्ग शोधून काढणे न समजणे म्हणजे अविद्या. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे, शास्त्रांच्या पवित्रावरील मिथ्या विश्वास टाकून देणे. आमच्या शास्त्रामध्ये, आमच्या धर्मग्रंथामध्ये, आमच्या महाराजांनी, आमच्या धर्मगुरूंनी हे असं सांगितलं, हेच सत्य आहे. आमच्या धर्मग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे, आमच्या धर्मगुरूंनी जे सांगितलं ते सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. आम्हीच केवळ पवित्र, इतर सगळे नापाक. आम्हीच केवळ शुद्ध, इतर सर्व अशुद्ध. आम्हीच खरे धार्मिक, इतर सगळे अधार्मिक. आमचा धर्मग्रंथ सत्य, इतरांचा धर्मग्रंथ खोटा. हे जे संसारामध्ये जे कलय चालू आहे, हे जे जातीता, विषमता, आतंक, लढाया, झगडे, मनुष्य म्हातारा होऊन जेवढे लोक मरत नाही त्यापेक्षा जास्त लोक जातीता, विषमता, आतंकवाद, नक्षलवाद, लढाया, झगड्या याच्यामध्ये लोक मेलेले आहेत. का? कारण या धर्मशास्त्राला पवित्र आणि शुद्ध समजल्यामुळे. आमचंच खरं. प्रत्येक धर्माचा माणूस त्यांच्या धर्माला पवित्र म्हणत असेल तर काही हरकत नाही. प्रत्येक धर्माचा माणूस त्यांच्या धर्मानुसार आपलं आचरणही करत असेल तरी काही हरकत नाही, काही बिघडत नाही.
बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येक धर्माने आपल्या धर्मानुसार आचरण करायचं, आपले सण त्योहार साजरे करायचे, त्याला काहीही हरकत नाही. पण जेव्हा तो आपल्या याला श्रेष्ठ म्हणते आणि दुसऱ्या याला कनिष्ठ म्हणते, आमचं बरोबर आहे असं म्हणते आणि दुसऱ्याचं चुकलं असं म्हणते, तेव्हा हा जगामध्ये संघर्ष चालू आहे. आणि हा जगातला संघर्ष कोणताच धर्म नष्ट करू शकत नाही. केवळ बुद्धाचा धम्मच हा संघर्ष नष्ट करू शकते. म्हणून हा बुद्धाचा धम्म इतका सोपा नाही, फार कठीण आहे. आणि ते बाबासाहेबांची पुण्य किंवा आपलं काही पुण्यकर्म असेल म्हणून हा भगवंताचा धम्म आपल्याला प्राप्त झाला. सम्यक दृष्टी करता माणसाने अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे. सम्यक दृष्टी करता अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे. त्या माणसाने कल्पनेच्या जगामध्ये कधी वावरूच नये. असं होईल का तसं होईल का, अमुक करायचं की टमुक नाही, कल्पनेमध्ये त्याने कधी रममाण होऊ नये. सम्यक दृष्टीसाठी कल्पनेचा अद्भुत कल्पनाचा त्याने त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट त्याने मानता कामा नये. या जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात हे सर्व या निसर्गाच्या नियमानुसारच घडतात. त्याला निसर्गाचा नियम म्हणा की त्याला कुदरतचा कानून म्हणा. हे जे लोक बोलतात देवाबद्दल, ईश्वराबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल, तो अणु में बसा आहे, तो रोम मध्ये बसलेला आहे, तो कणा कणामध्ये घटामध्ये व्यापक आहे. ही हवा, हे पाणी, हे उन्हाळा पावसाळा हे त्यानंच निर्माण केलं. हे झाडाचं पत्ते त्याच्या इशाऱ्याशिवाय हलत नाही. सगळ्या जगामध्ये त्याची हुकूमत आहे, सर्वांमध्ये तो श्रेष्ठ आहे. असे जे लोक आपापल्या धर्माला म्हणतात ते आपल्या धर्माला म्हणतात. पण खरा विचार केला तर ते कुदरतचा कानून आहे, तो निसर्गाचा नियम आहे आणि तोच भगवंताने सांगितलेला धम्म आहे. म्हणून इतर धर्माचे लोक एक दुसऱ्याचे विरोधक असतात. तुम्ही पाहिले असतील अनेक लोकांचे झगडे भांडणं अमकडमक होत राहते. जेव्हा बौद्ध धर्माचा विषय येते तेव्हा सगळे त्याच्यावर टीका करतात. तेव्हा ते आपसातले भांडणं विसरतात. तेव्हा ते सगळे एक होतात, सगळे मिळून बौद्ध धर्मावर टीका करतात. का करतात? कारण त्यांना माहिती आहे हा बौद्ध धर्म जर वरती आला किंवा याचं जर परीक्षण झालं तर मग आपले धर्म खोटे ठरतात. कारण ते पालिश दिलेलं आहे, तांब्या पितळावर सोन्याचं पालिश दिलेलं आहे. त्या पालिसाला ते चकाकतात, त्याला ते धर्म म्हणतात. त्याच्या अंदर पितळच आहे. जेव्हा त्याची परीक्षा होईल त्याला जर एखाद्या दगडावर लिहून जर घासलं तर जे सोनं आहे ते चमकतच राहील. पण जे पालिसचा नुमाना चढलेला आहे त्याचं पालीसाठी आणि त्याच्या अंदर त्यांचं पितळ उघडं पडेल. म्हणून ते लोक याच्यावर प्रशिक्षण करत नाही, चर्चा करत नाही. सगळे घाबरतात, सगळे मिळून या धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कारण हा धर्म जर राहिला तर सगळ्याच्या दुकानदाऱ्या बंद होतात. हा कुदरतचा कानून म्हणजे ओरिजिनल धर्म आहे. निसर्ग नियमाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते हे माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही, असे काही सिद्धांत आहेत त्याला वास्तवाचाही आधार नाही आणि त्याला अनुभवाचाही आधार नाही, ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत. ते सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. ज्याला कोण्याच गोष्टीचा आधार नाही, वास्तविकताही नाही आणि अनुभवावरही खरे उतरत नाही, ती गोष्ट सम्यक दृष्टीचा मनुष्य मान्य करू शकत नाही. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार, स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे. दुसरे काय सांगतात, दुसरे काय बोलतात, दुसरे काय विचार करतात हा दुसऱ्याचा विचार होय. पण जर सम्यक दृष्टीसाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत, स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र मन. स्वतंत्र विचाराने आणि स्वतंत्र मनाने जी गोष्ट तुम्ही जाणली किंवा तिला अनुभवलं केवळ तीच सत्य आहे आणि तीच सत्य म्हणून स्वीकार करायला मग काही हरकत नाही. त्याला म्हणतात स्वानुभव. डोळ्यानं पाहिलेल्या कधी कधी गोष्टी खोट्या असू शकतात, कानानं ऐकलेल्या अनेक गोष्टी खोट्या असू शकतात, पण जेव्हा आपण त्या गोष्टीचा साक्षात अनुभव घेतो, जाणतो, त्या गोष्टी सत्य असतात. प्रत्येक माणसाला काही ध्येय, काही आकांक्षा आणि काही महत्वाकांक्षा असतात. म्हणून सम्यक दृष्टी म्हणजे स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीला आवश्यक गोष्टी आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलं तत्व, पहिली पायरी सम्यक दृष्टी त्या परिवाचकांना समजावून सांगितली. त्यानंतर दुसरं जे तत्व आहे ते आहे सम्यक संकल्प. सम्यक म्हणजे योग्य, तंतोतंत बराबर. संकल्प, संकल्प विकल्प. आपल्या मनामध्ये नेहमी संकल्प विकल्प, तर्क वितर्क, संकल्प विकल्प चालू राहतात. अनेक वेळा आपण अनेक प्रकारचे संकल्प करत असतो, अनेक प्रकारचे केलेले संकल्पच आपण मोडत असतो, पुन्हा नव्याने संकल्प विकल्प करत असतो. कारण आपलं शरीर जरी स्वस्थ असलं, वाणी जरी बंद असली तरी मनाचे कार्य चालूच असते. मनामध्ये संकल्प विकल्प चालू राहतात. पण जे आपण संकल्प करतो ते संकल्प सम्यक असले पाहिजेत, म्हणजे योग्य असले पाहिजेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय असतात,
काही आकांक्षा असतात, काही महत्त्वाकांक्षाही असतात. मला असं करायचं आहे की मला तसं करायचं आहे, माझ्याही मुलाला इंजिनियर बनवायचं आहे, मलाही सुंदर असं जीवनामध्ये घर बांधायचं आहे, मलाही गाडी गुडी घ्यायची आहे. हेही संकल्पच आहे. ती योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार त्या मनुष्याने करायचा आहे. त्यासाठी पहिली आपलं परिस्थिती, आपल्या उत्पन्नाचं साधन, आपल्या शरीराची शक्ती आणि आपली कुवत, या 4 गोष्टीचा विचार करून त्यानं संकल्प केला पाहिजे. फार मोठा संकल्प करायचा नाही की जे आपण कधी पूर्ण करूच शकत नाही. आपली परिस्थिती, आपलं उत्पन्न, आपली बुद्धिमत्ता आणि आपलं शरीर सामर्थ्य, कोण किती काय करत आहे हे त्याचं शरीर सामर्थ्य. पण मी काय करू शकतो, जेव्हा तुम्हाला वाटेल का मी हे करू शकतो आणि तुमची ते परिस्थिती त्या पद्धतीची आहे, तर तो त्याला सम्यक संकल्प म्हणतात. पण तुमचं शरीर कमजोर आहे, उत्पन्नाचं साधन नाही आणि मोठमोठ्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर त्याला सम्यक संकल्प म्हणत नाही, तो मिथ्या संकल्प. काहीतरी बोला म्हणून बोलत आहे तो. म्हणून सम्यक काही ध्येय, काही आकांक्षा, काही महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदांत आणि प्रशंसनीय असले पाहिजेत. प्रशंसनीय असले पाहिजेत. आपला संकल्प ऐकून दुसऱ्या लोकांना आपली प्रशंसा केली पाहिजे. आपली प्रशंसा केली पाहिजे. वा वागड्या, बरोबर आहे, तुझा संकल्प चांगला आहे, कर प्रयत्न, आम्ही तुला मदत करू, ते तुझा प्रयत्न पूर्ण होईल, असं आपल्याला कोणाचं ध्येय मिळालं पाहिजे. प्रशंसा ती शूद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. ती शूद्र म्हणजे हीन दर्जाचे नाही, ते शूद्र नसावे, हीन दर्जाचे नसावे, ते उदांत आणि प्रशंसनीय असावे. ती शूद्र आणि अयोग्य नसावे. शूद्र म्हणजे हीन. जरा असं कोणाचं काही कमी जादा झालं तर ठीक आहे, मी तुला पाहून घेईन, याला तर एक ना एक दिवस मी मारल्याशिवाय राहतच नाही, याची केस धरून आपटीन ना तेव्हाच माझ्या मनाची शांती होते, याचं तोड मी मरेपर्यंत पाहणार नाही, त्याच्या लग्नात काय त्याच्या मरणातही जाणार नाही, हे संकल्प होत ना. पण हे कोणते होत? शूद्र, अयोग्य. त्याने द्वेष वाढते, त्यांना साध्य काहीच होत नाही, पण त्याने मनाची विचार आकलन करण्याची जी शक्ती असते, ज्याला इच्छाशक्ती म्हणतात, ते अंधार कोठडीकडे जाते. मोठ्या कष्टाने आपण त्याला अंधार कोठडीतून प्रकाशाकडे आणलेला आहे. म्हणून आपले संकल्प जर योग्य असतील, शूद्र ते नसावे. योग्य संकल्प अनेक असतात. जसं माता पित्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, फार कष्ट देऊन आईने मला जन्माला घातलं, फार मेहनत करून माझ्या वडिलांनी मला शिकवलं, मी मरेपर्यंत त्यांचा सन्मान करील. सम्यक संकल्प. मी त्यांचा कधी अपमान करणार नाही. सम्यक संकल्प. मी रोज 24 तास आहेत जीवनामध्ये, दिवसाचे 12 तास, रात्रीचे 12 तास, या 24 तासातून 1 तास मी धम्म कार्यासाठी खर्च करीन किंवा धम्म कार्याला देईल. सम्यक संकल्प. माझ्यामध्ये जे जे वाईट अवगुण आहेत, माझ्या ज्या सवयी आहेत, मी एक एक करून या वर्षवासामध्ये समाप्त करण्याचा प्रयत्न करीन. सम्यक संकल्प. मी या वर्षवासाचे 4 उपवास नव्हे तर 12ही महिने जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, मी उपवास व्रत करत राहील आणि माझ्या परिवारांना सुद्धा ते करण्याचं शिकवीन. हे सम्यक संकल्प. असे संकल्प उदांत आणि प्रशंसनीय असले पाहिजे, ते मिथ्या आणि शूद्र नसले पाहिजे. हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्गाचे 2 घटक, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प, आज आपण या ठिकाणी समजावून घेतलेले आहेत. पुढचा आहे सम्यक वाचा. पुढचा आहे सम्यक वाचा, सम्यक कर्मांत. पुढचे जे 8 घटक आहेत ते आपण उद्या समजून घेणार आहोत. आजचं पठण आपलं या ठिकाणी थांबवलं.